ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्मसेवनाथ महाराज की जय. सद्गुरु सावरम बाबा महाराज की जय. सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय. सद्गुरु गुरुवर्या राजाराम बाबा महाराज की जय. स्वानंद सुख निवासी श्रीपाद बाबा महाराज की जय. स्वानंद सुख निवासी राजा रामदास बाबा महाराज की जय. वैकुंठवासी नानाबुवा महाराज की जय. परम पूज्य स्वामी शिवानंद बाबा महाराज की जय. बोलो रे भाई सब संतों की जय. प्रस्तुत प्रसंगी पवित्र असा श्रावण महिना आणि या श्रावण महिन्यामध्ये अतिपवित्र ज्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे असं रमणीय स्थान श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर आणि त्यातल्या त्यात अति पवित्र भगवान श्रीकृष्णांच्या जन्माच्या आणि त्यांच्या लीलांचं वर्णन करणारं श्रीमद भागवत महापुराण आणि त्यामध्ये आणखी भर आपल्यासारखे पुण्य पावन जीवात्मे या ठिकाणी या कथा ऐकण्याकरता येत आहोत. श्रीगुरूंचं भजन करून ईश्वराचं चिंतन करून आपल्या सगळ्यांना वंदन करून आजच्या आपण कथेला सुरुवात करत आहोत. आज आपण विशेष बातमी नाही का तब्बल म्हणून आपल्याला गिरीशजी पाटील बेटवड्यात लाभलेले आहेत आणि त्यांचा शिष्य दर्श भोई हा मृदंगावर साथ देत आहे. म्हणजे परमेश्वर मतीभाऊ आहेत ते त्याचबरोबर संगीताचं शिक्षण घेत असलेल्या दर्शच्या मातोश्री या ठिकाणी रसिकाताई भोई या उपस्थित आहेत. अजून मंडळी येणार आहे ते भुतेकर असतील रस्त्यामध्ये त्यांच्या अर्धांगिनी पोचलेल्याच आहेत. आमचे दादा आहेत या ठिकाणी आज आलेच समोर. प्रकाश दादा तर रोजच असतात. भगवान दादाही आज पुढे आलेले आहेत. असं कालची चिंतन आपली थोडीशी गहन होती पण विशेष होती. रोज आपण थोडंसं मनोरंजनात्मक असायचो परंतु काल विशेष चिंतन होतं. भगवंत आपल्या लीला अवतार धारण करण्याकरता पृथ्वीचा भार हलका करण्याकरता अशा रीतीनं अवतीर्ण होतात आणि मग दोन महात्म्यांची भेट उद्धव आणि मैत्रेयी यांचा बराचसा संवाद आपण कालच्या कथेतून ऐकलाय. परीक्षित राजाचे प्रश्न असावेत आणि व्यासपुत्र शुकदेव महाराजांनी त्याचं समाधान होईल अशी उत्तरं द्यावी. त्याचप्रमाणे नैमिषारण्यामध्ये शौनकांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न उत्पन्न व्हावेत, कुतूहल उत्पन्न व्हावं आणि त्यांचं समाधान कसं होईल या दृष्टीनं गुह्य गोष्टी श्री सुत मुनींच्या मुखातून असा बराचसा संवाद आपण काल ऐकून आलेलो आहोत. भगवंताचं विराट रूपापासून निर्माण होणाऱ्या गोष्टी, त्यानंतर विराट पुरुषाच्या त्या अंगातून शरीरातून डोक्यापासून तर तळपायापर्यंत या भजन प्रिय आपल्या भक्तांना दुसऱ्या उपाध्याने आवडत भजन प्रिय असंच आवडतं त्यांना. फार भाग्यवान आहोत आपण येथे या ठिकाणी अशी कलावंत मंडळी येत असते. आमचे विश्वनाथ गोवा काठीवरनं हे उपस्थित झालेले आहेत. रोजची भजनाची कार्यक्रम त्यांची असतात. थोडंसं आमचंच मिसअंडरस्टँडिंग झालं नाही का, नाहीतर हार्मोनियम व्यवस्थित राहिली की चांगलं होते. असं भगवंताच्या मुखापासून ब्राह्मण देवता, त्याच्या बाहूपासून क्षत्रिय आणि त्याच्या मांड्यांपासून वैश्य आणि त्याच्या तळपायापासून तळव्यापासून शूद्राची निर्मिती इथपर्यंत काळात होतं. थोडीशी आठवण तर केलीच पाहिजे ना काल कुठे होतं ते. आणि मग आपापल्याला प्रत्येकाला वाटून दिलेली कामं
विदुरजींचा प्रश्न आणि मैत्रिणींनी उत्तर सांगावं. विदुर स्वतःला फार भाग्यवान समजतात. त्याचं खरं कारण असं आहे का उद्धवांनी सांगितलं होतं भगवंत निजधामाला जात असताना माझा निरोप मात्र जर कधी विदुर भेटले तर त्याला सांगा. तुम्ही मैत्रिणीविषयीची भेट घ्या आणि मैत्रिणीविषयी तुम्हाला ज्या ज्ञानासाठी अनेक मोठे मोठे महात्मे तरसलेले असतात असं ज्ञान तुम्हाला मैत्रेय गुरुजींकडनं प्राप्त होईल. आणि आता ती वेळ आलेली आहे. हरिद्वारमध्ये गंगेच्या किनाऱ्यावर विदुरजी आणि मैत्रेयजी यांचा संवाद सुरू आहे. भगवंतांच्या रूपाचं दर्शन, विराट शरीराची उत्पत्ती आणि त्यापासून काय काय कशा कशा रीतीनं उत्पन्न होते हे वर्णन आपण ऐकून आलेलं आहोत. भगवंतांनी ह्या लीला का केल्या आणि ते तर कशातच व्याप्त होत नाही, ते सगळ्यापासून अव्यक्त येतंय. तरी मग त्यांना असं का करावं असं वाटलं. थोडंसं विदुरजींच्या मनामध्ये संशय होता, परंतु तोही संशय मैत्रेयजी त्यांच्या मनातून घालून टाकतात. कारण हे करण्याकरताच त्यांनी मायेला पाचारण केलं असतं आणि त्यांचीच स्वमाया आणि तिच्या मायेच्या आधारावरच ते सगळं बनवत असतात. विदुरजी विचारतात, ब्राह्मण भगवंत शुद्ध बोध स्वरूप निर्विकार आणि निर्गुण आहे ते. त्यांच्या लीलेनं का असेना पण त्यांच्याशी त्यांचा हा गुण आणि त्यांच्या क्रिया यांच्याशी संबंध कसा येतोय. लीला असू दे त्यांचा, ते निर्गुण निर्विकार आहेत ना, मग गुणांशी आणि क्रियांशी संबंध कसा येतो. फार गहन प्रश्न. आणि मग त्यावेळेला चारनं प्रश्न विचारलाय, त्यांना आनंद होतो. वा, स्वतः चाणाक्ष आहे. अजून दुसरी गोष्ट, ते तर कशामध्येही गुंतले जात नाही, म्हणजे आसक्ती विरहित आहे. आणि असं असताना सुद्धा क्रीडेच्या रूपाने का होईना, खेळाच्या रूपाने का होईना, त्यांनी ह्या गोपाळ वगैरे गाई चालणं छोट्या छोट्या लीला का करत, कशासाठी केल्या. भगवंत अशा लीला करतील आणि मग आमच्या सगळ्यांच्या मनाला आनंद प्राप्त होईल. कारण त्या लीलांचं गुणगान हीच खरी भक्ती कलियुगामध्ये सांगितली जाते. कलियुगामध्ये भगवंताच्या लीलांचं गुणगान पठण करणं आणि श्रवण करणं उच्चतम भक्ती सांगितली जाते महाराज. आपल्याला तेवढं ऑप्शन ठेवलंय. नाही जमलं बाकीच्या ठिकाणचं तरी पण कमीत कमी हे जमलं, ऐकणं जमलं तरी भरपूर. शुकदेवजी ते सगळं ऐकून घेतात आणि त्यांनाही बरं वाटतं. कारण विदुरजी कसे आहेत, तत्व जिज्ञासू. आणि मग तत्व जिज्ञासू असलेल्या त्या विदुराचं म्हणणं ज्या वेळेला मैत्रेय ऐकतात त्यावेळेला स्वहास्य वदनाने ते मैत्रेयाला बोलू लागतात. मैत्रेय विदुराला म्हणतात, विदुरजी, जो आत्मा सर्वांचा स्वामी आहे आणि सर्वथा मुक्त स्वरूप आहे त्याला दीनता आणि बंधन प्राप्त होतच नाही. ही गोष्ट युक्ती संगत नाही, परंतु तीच तर भगवंताची माया आहे. जसं आपण एक म्हणतो नाही का, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. हे फक्त दिसण्यापुरतं आहे, दिसण्यापुरतं. जाण्याची गोष्ट वेगळी आहे. पण मग उदाहरण देतात,
ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये एखाद्या प्रसंगामध्ये आपण लढाईला गेलो, राजे झालो, सेनापती झालो आणि लढता लढता आपल्याला वीरश्री प्राप्त झाली, आपलं मस्तक छाटलं गेलंय, हे खोटं असलं तरी माणूस रडतो ओरडतो सुद्धा त्या वेळेला. एकदम जागो होईल त्यावेळेला त्याला समजतं की मी स्वप्नात पाहिलं. आता स्वप्नात तर फार ओरडतो. कधी कधी आपल्याला सुद्धा अनुभव आलेला असेल. किंवा ज्याप्रमाणे पाण्यावर जे तरंग येतात, त्या लाटा येतात, त्याच्यावर कधी कधी चंद्राचं प्रतिबिंब उमटत सुद्धा नाही. सायन्सनी शोध लावलाय ना तो. ज्या लाटा येतात भरती होते आपण म्हणतो ना, ती चंद्रामुळे येते. पण चंद्र कुठे साक्षात तिथे येतो, कळलं तर. खूप उच्च लेवलच्या गोष्टी, कारण महात्मेच उच्च लेवलचे आहेत ना दोघेही. मग विदुर म्हणतात हो बरोबर आहे, आपलं म्हणणं बरोबर आहे. कारण या विश्वाचे मूळच भगवंत आणि त्यांनी निर्माण केलेली माया, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. या संसारामध्ये म्हणे दोनच प्रकारचे लोक खरे सुखी आहेत. विदुरजी मैत्रेयीजींना म्हणतायत, दोन प्रकारचे लोक खरे सुखी आहेत. कोणते बरं ते? बरं, जे अत्यंत अज्ञानी आहेत एकतर, त्यांना काहीच कळत नाही. अज्ञानी माणसं सुखी असतात महाराज. ते नंतर काय गेलं नाही त्यांना कोणाचं. शाळेत जायला नको, कॉलेजला नको, भजन नाही, कीर्तन नाही, बस आता रोज ज्या वाजता खायचं स्वतःचा बस या मामाचे. ते सुरेश मामाची हजेरी रोज असते, रोज असते. किंवा सुखी माणसांची व्याख्या येते, अजिबात काहीच कळत नाही ना, एकदम अज्ञानी, तो जीव सुखी आहे. आणि दुसरा, बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या भगवंताची त्याने ओळख करून घेतली, तो एक सुखी आहे. आपण सगळे मधले आहोत. तो विषय बुद्धीचा नाहीच आहे, दिसण्याचा, जाणण्याचा नाहीच आहे, त्याला जाणणे समजण्याचा. मग त्याला ते उच्च कोटीचं ज्ञान जर झालंय ना, तो सुखी आहे. मग तो कशामध्ये रमतच नाही. साधू पुरुष महात्मा संत यांना ते ज्ञान झालंय आणि म्हणून ते सुखी आहेत. आणि दुसरे सुखी कोण आहेत? काल परवा पाहिलं ना, ते छोटासा बालक आमचा नातू 1.5 वर्षाचा, त्याला काही कळतच नाही. तर पाहिजे उकळीकडे वस्तू नाही, ते सुखी आहेत. तर त्याला कळतच नाही ना काहीच नाही. आणि ज्याला अर्धवट ज्ञान असं म्हणतात नाही का, आपलं अर्धवट ज्ञान घातक असतं, त्याप्रमाणे आपल्याला देवी समजलं, कळलंय, संसार कळलाय, परंतु नाही याला सोडू शकत, त्याने त्याला सोडू शकत. अर्धा इकडं अर्धा तिकडं. आणि आपली अवस्था अशी झाली का 2 दगडांवर पाय. खरंच या 2च खऱ्या श्रेणी आहेत असं मैत्रेयींचं म्हणणं आहे. जाऊ द्या, हरकत नाही. मला आता गुरुजी, ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली आणि मग या ब्रह्मदेवापासून पुढे कशी निर्मिती झाली, त्यांचे पुत्र, नातवंड, त्यांचा कुटुंब आणि मग सगळं ब्रह्मांड कशा रीतीने भरून गेली. ब्रह्मदेवाचा जन्म आणि त्यांनी सगळ्यात अगोदर कोणाला उत्पन्न केलं हे मला सांगा. आता एकदम मुळाशीच जातात, त्याचा प्रश्न मुळाशी येतो. सविस्तर ऐकण्याची इच्छा माझी आहे. श्रीहरींनी सृष्टी निर्माण करते वेळी जगाची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करण्यासाठी आपले गुण अवतार जे आहेत त्यामध्ये ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव. वा, मामी आमच्या रोज येतात का बेतवड्या समारंभाच्या अर्धा मिनिट. मी थोडा आश्चर्यात आहे, रोज येतात, ते एकट्याने निघतात. बघा ना, काय कोणी बरोबर असतं ते एकट्याने येतात, बेतवड्यावर येतात ना प्रकाश दादा. मग त्या लीलांचंही मला, त्यांच्या त्या जन्मातल्या त्या लीलांचंही वर्णन करायचं आहे. वेश
आचरण आणि स्वभाव, वर्णांची निर्मिती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र याची 3 अंगभूत कारणे, वेश, आचरण आणि स्वभाव. मग ते आश्रम, ऋषींचे जन्म, वेदांचे विभाग, यज्ञाचा विस्तार, योग मार्ग, ज्ञान मार्ग व ते करण्याचं साधन हेही मला सांगा. आता प्रश्नांची यादी फार मोठी आहे. त्यानंतर निरनिराळ्या नास्तिकवादी मार्गाच्या प्रचाराने होणारी विषमता, नीच वर्णाचा पुरुष आणि उच्च वर्णाची स्त्री यांच्या संयोगातून होणारे संततीचं वर्णन कशा प्रकारचं असतं आणि कर्माच्या मुलं जीवाला ज्या ज्या आणि जितक्या जितक्या गती प्राप्त होतात ते सगळं मला सविस्तर ऐकायचं आहे. खूप मोठा प्रश्न आहे आणि आपल्यासाठी ते फार आवश्यक आहे. आज गिरीशजी आमच्या हातात भेटलेत आणि विश्वनाथजी, त्यामुळं मस्तपैकी थोडंसं अजूनपासून भगवंताचं गुणगाणी होईल. हरी 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 गोविंद बोलो, हरी गोपाल बोलो, पार्वते पते हर हर महादेव. मस्तपैकी भगवंताचं नाम अधूनमधून घ्यायचं, चित्त शुद्ध होतं, मन शांत राहतं. असे काही कंपन्या आणि सगळे दर्शन घेऊन नाही का. छान झाली ना यात्रा आपली, मस्त. गोकर्णला गेले होते. बरं, म्हणजे सगळं मला ऐकायचं आहे. जीवाचे तत्व काय, परमेश्वराचे स्वरूप कसे, वेदांनी, उपनिषदांनी आणि ज्ञानाने गुरु आणि त्यांचे शिष्य ह्या परंपरेचं प्रयोजन काय होतं, हे सगळ्या गोष्टी मला ऐकायच्या. कारण मनुष्याला ज्ञान, भक्ती आणि वैराग्याची प्राप्ती झाल्याशिवाय त्याचं जीवन खऱ्या अर्थाने जीवन म्हणता येणार नाही. आणि आपण जे ज्ञान सांगाल त्यानुसार भक्ती आणि वैराग्य या आचरणामध्ये आलं तर नक्कीच सगळ्यांचं जीवन जीवनमान उंचावे, सगळ्यांचं उद्धार होईल. मैत्रेयी म्हणतात, विदुरा तू भगवत भक्त लोकपाल यमराज आहेस. आपण विदुरजींचा जन्म पाहून आलो. मांडव्य ऋषीने दिलेला शाप त्या यमाला, हो मला विनाकारण शिक्षा केलीस ना तू, लहान वयामध्ये त्या फुलपात्राला काढी टोचली म्हणून का मला शुलावर टाकत होत, मी डायरेक्ट शूट करतो माझ्या घरामध्ये शाप देत आहे. 100 वर्ष तो मानव योनीमध्ये जन्माला येतो आणि तेच यमराज विदूर झाले होते. आणि आता मात्र तेच विदूर श्री व्यासांच्या माध्यमातून दासीचा पुत्र म्हणून जन्माला आले होते. एखादा ऐकून आलोत आपण. माझ्या नवीन आलेल्यांसाठी थोडस काहीतरी मिळालं पाहिजे ना प्रसाद. तू गुरुवंशामध्ये जन्म घेतलास आणि तुझ्यासारख्या साधू पुरुषांना या ठिकाणी येऊन जे श्रीहरीच्या गुणांची जन्माची कीर्तिरूप माळ नित्य अशी टवटवीत ठेवत आहे.
स्वतःला या सगळ्या आसक्तीपासून बाजूला ठेवलं यात नवल नाही, परंतु जो समाजाच्या दुःख निवारणासाठी काय करता येईल याचा प्रयत्न करतोस ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. प्रत्येक जीव आपल्या सुखासाठी धडपडतोच, त्यात काय नवल आहे. परंतु इतरांच्या सुखासाठी, इतरांचं दुःख घालवण्याकरता जो जीव प्रयत्न करतोय तो खरा जीव. भगवंताला त्याच्याविषयी फार कुतूहल वाटतं, त्याच्यावर भगवंताचं विशेष प्रेम राहतं. कारण त्याच्याकरताच तर तो माणूस बनवलाय ना त्याने. दुःखाची निवृत्ती इतरांच्या कशी होईल, आणि म्हणून त्या सगळ्यांच्या दुःखाची निवृत्ती होईल असं एकमेव साधन श्रीमद भागवत पुराण हे ऐकण्याची तू इच्छा व्यक्त करतोस ना, आणि त्यामुळे हे भागवत पुराण अखिल मानव जातीच्या कल्याणाकरता उपयोगी येईल. विदुरजी, तुम्ही खरंच श्रेष्ठ आहात. तू प्रश्न केलास आणि जेवढे जेवढे प्रश्न करत होतास या सगळ्यांची मी तुला उत्तर सांगत होतो. विदुरा, आता ऐक बरं. आता सुरुवात ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीपासून. हे विदुरा, निवृत्तीपरायण अशा सनत कुमारांना भगवान संकर्षणाने हे भागवत ऐकवलं होतं. संकर्षण भगवंतांनी सगळ्यात अगोदर ते ह्या सनत कुमारांना चौघांना ऐकवलं, आणि तेच जास्त प्रसिद्ध आहे. नंतर सनत कुमारांनी हेच भागवत परमव्रती असलेल्या सांख्यायन नावाच्या मुलींना ते ऐकवलं. तू प्रश्न करतोयस म्हणून मी तुला तेच सांगतोय. परमहंस प्रमुख सांख्यायनांना जेव्हा भगवंताच्या विभूतीचं वर्णन करण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी आपले अनुयायी असलेले आणि आपले शिष्य स्वतःचे आणि आमचे गुरु परशुराम मुनी आणि बृहस्पतींना हे भागवत सांगितले. भागवत भल्या भल्याने मोठ्या मोठ्यांनी आपल्याला वाटतं आपणच ऐकतो नाही का. फार मोठ्यांची यादी आहे भागवत ऐकणाऱ्यांची. आणि त्यानंतर परम दयाळू पराशरांनी ते पुलस्त्य मुनीच्या सांगण्यावरून आदी पुराण मला सांगितलं. वत्सा, श्रद्धाळू आणि सदैव अनुयायी असलेल्या अशा तुला हे पुराण सांगते. मग सांगायला सुरुवात करतात. ज्या कमळकोशातून भगवान ब्रह्मदेव निर्माण झाले आणि मग त्या ब्रह्मदेवाने मी एकटाच कसा म्हणून त्यांनी इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली. आणि जिकडे पाहत होते त्याला एक एक मुख तयार होत होतं. पूर्वेकडे पाहिलं एक मुख तयार झालं, दक्षिणेकडे पाहिलं तिकडे मुख तयार झालं, पश्चिमेकडे पाहिलं तिकडे, आणि उत्तरेकडे पाहिलं तिकडे. हे नजर फिरवल्यामुळं ब्रह्मदेवाला 4 मुख तयार झाले, म्हणून त्याला चतुर्मुख असं म्हणतात. चतुर म्हणजे हुशार नाही, चतुर म्हणजे 4. कधी कधी अपभ्रंश होतो शब्दाचा. 4 मुख 4 तोंड त्यांना उत्पन्न झाली. ब्रह्मदेवांना स्वतःचेच तसेच त्या लोक तत्व स्वरूप कमळाचे काहीच रहस्य समजलं नाही. ते कमळ कुठून उत्पन्न झाले, कसं आले, आजूबाजूला कोणीच नाही. आणि ते विचार करू लागले का मी ज्याच्यावर बसलोय त्याला काहीतरी आधार असला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी त्या कमळाच्या देठातून त्या नलिकेला छिद्र पाडले आणि ते पाण्यामध्ये, ज्या पाण्यामध्ये ते कमळ होतं तिथे आतमध्ये प्रवेश केलाय.
ते शोधायला गेले आणि भगवान विष्णूच्या नाभी कमळाच्या प्रदेशापर्यंत जाऊन सुद्धा त्यांना वेगळी अशी कोणती वस्तू दिसलीच नाही. विदुरा त्याला फक्त अंधार दिसत होता. त्या गडद अंधारामध्ये आपल्या उत्पत्ती स्थानाला शोधण्यामध्ये ब्रह्मदेवाला पुष्कळचा वेळ लागला आणि तोच काळ म्हणजेच भगवंतांचे कालचक्र आहे. भयभीत झालेत ते. शेवटी बाहेर निघण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आणि म्हणून निराश झालेले ब्रह्मदेव आपल्या हाताला काहीच लागलं नाही आणि म्हणूनच बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर त्यांच्या स्वतःच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये काहीतरी प्रकाशित करणारी वस्तू आहे याचं त्यांना ज्ञान झालं. आणि त्याच वेळेला त्या ज्ञानाच्या जोरावर विश्वाची रचना करण्याची इच्छा करणारे ते लोकविधाता ब्रह्मदेव यांनी भगवंताच्या नाभी सरोवरातून प्रकट झालेल्या कमळ, जल, आकाश, वायू आणि आपले शरीर या पाचच गोष्टी पाहिल्या. आता त्यांना पाच गोष्टी दिसायला लागल्या. पूर्वी त्याला एकटं होतं असं वाटलं. त्यांना ते कमळही दिसायला लागलं, आकाश दिसायला लागलं, वायूला ते पाहू लागले आणि आपलं स्वतःचं शरीर. अशा पाच गोष्टी सगळ्यात अगोदर ब्रह्मदेवाच्या नजरेत पडल्या ज्ञान उत्पन्न झाल्यानंतर. ब्रह्मदेव विचार करतात, आपल्याला जन्माला घालणारा कोणीतरी आपला बाप म्हणजे ईश्वरी तत्व असलं पाहिजे आणि म्हणून आपण त्याची प्रार्थना केली पाहिजे. त्यांनी मनोमन भगवंताचं ध्यान केलंय आणि मग ते प्रार्थना करतात, हे प्रभू, आज पुष्कळ काळानंतर मी आपल्याला जाणू शकलो. पहा ना, केवढी दुर्भाग्याची गोष्ट आहे. देहधारी जीव आपल्याला जाणू शकत नाही. भगवान आपल्याशिवाय दुसरी कोणतीच वस्तू नाही. जी जी वस्तू दिसते ती सुद्धा खरे पाहता सत्य नाही. कारण मायेच्या गुणांना विषमता उत्पन्न झाल्यामुळेच आपण अनेक रूपामध्ये प्रतीत होत असतात. जेवढं दिसतं, वा, आणखी एक गायक उपस्थित आहे ज्ञानेश्वरजी जगडे. ते टीम आहे सगळ्या. आमचे विश्वनाथ बुवा, ज्ञानेश्वरी. राधे 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 गोविंद राधे. ते सगळं दिसत भासत, परंतु सर्वागती राम देहादे एक सूर्य प्रकाशक सहस्रदर्शनी. आणि पटरोजच म्हणतो नाही का आपण, सोपं उदाहरण त्यामध्ये. हे देवादी देवा साक्षात मुनी सुद्धा ज्यांना उच्च ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, पण मुनी असलेले, ऋषी असलेले, महात्मे असलेले जर आपल्या कथा आणि कीर्तनांना विन्मुख झाले तर या संसारामध्ये दुःख त्यांच्यावर आरूढ होतात.
बरोबर आहे ना महाराजजी? भगवंताच्या भजनापासून दूर झाला ना बस अशांत, मग शांती चिंताची भेटच नाही महाराज. किती उच्च पदाचं ज्ञान असू द्या, पण भगवंताच्या या कथा कीर्तन जे आहेत ना त्याच्यापासून विमुख होऊन होता कामा नये गिरीजी. एकांतामध्ये असताना सुद्धा त्याचं मन कुठे भरकटेल सांगता येत नाही. अनेक ऋषी मुनींची अशी अगोगती झाली ना, पाहिलं आपण महाराज. अनेकांना अनेकांना अनेक नाव सांगता येतील त्यामध्ये. अहो साध्या पाण्यामध्ये मत्स्य रूपामध्ये असलेल्या गंधर्वांची जलक्रीडा पाहणारे सुद्धा त्या क्रीडा करण्याच्या उद्देशाने संसारात गुंतलेत ना महाराज. फार मोठ्या कथा आहेत आणि आपलं भागवत सुरू आहे. माझी पण आता थोडी अशी द्विधा मनस्थिती झाली. आपण म्हटलं होतं त्या दिवशी का जसं शास्त्रीजीकडे 10 वर्ष, आपल्याला 1 वर्ष, आता 3 वर्ष, पण आपला भरोसा नाही, गॅरंटी नाही. आणि त्या दिवशी शिवाजी महाराज निवडले. काय हरकत नाही महाराज, त्याला कुठे लिमिट आहे? भागवताला आणि ज्ञानेश्वरीला लिमिट नाही. आमच्या दिवसात संपवलं पाहिजे, का ते संपवतच नाही. संपलं तरी नव्यानं पुन्हा 5 वेळी वाचून सुरुवात होत असते. म्हणून एखादं म्हणजे मला आठवलं की प्रसंगानुसार नसलं तरी आज 2 तारीख आपल्याकडे आहेत. मस्त एखादं देवाचं गुणगान करणारं भजन आपल्या आवडीचं असेल ना, यशोदाची ज्ञानेश्वरजी म्हणायचं. आणि चांगली आज साथ तुम्हाला आहे. तबरजी स्वतः गिरीशजी आणि त्यांचा शिष्य दर शिवाई. छान. आणखी एक मृदंगमणी आमच्या परमेश्वरजी मध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. ते आनंद लुटायचा आहे. काही फरक नाही पडत. एका दिवशी थोडी कथा कमी जास्त झाली, आपण कुठे घेतलं की थांबायचं. आणि त्यांनी ज्या भगवंतानी चालना दिली तर आपलं भागवत पण 2 किंवा 3 वर्ष चालेल. राधे राधे बोलणं पडेगा. वा, कोणी सांगायची गरज नाही ना. शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं आणि त्याने हजर राहावं. असं आनंद लुटायचा, फक्त आनंद लुटायचा आहे. वास्तविक शिवाजी महाराजांनी 4-6 महिने भागवत वाचून आता ते आलेले आहेत, म्हणून त्यांच्यामध्ये त्यांना आणखी इंटरेस्ट वाटतोय. स्वतः वाचणं आणि दुसऱ्याच्या मुखातून ऐकणं, मग ते किती पाण्यात आहे तेही तू कळतं. आणि कधी कधी शेवट अति उंच लेवलमध्ये नाही का गोडी वाटतं. पण तेच ऐकत नाही. त्याच्या मित्रांना मोबाईलवर तिकडे गोडी पण ऐकवतात. काय कमीत कमी सांगितलं मलाही ऐकव. या हॉस्पिटलमध्ये कीर्तनकार महाराज आहे, हॉस्पिटलमध्ये आहे. आणि मग महाराज तुम्ही भागवताला जाताना मला मग थोडं ऐकवा ना. आणि ते त्यांना काल ऐकवत नाही होते. मैत्रीजी विदुराला म्हणतात, ब्रह्मदेवाने ठरवलं सृष्टीची रचना करायची, भगवंताचं गुणगान गायलंय. आणि त्याच्या नमनामध्ये, त्याच्या नमस्कारामध्येच भगवंत त्याला दर्शन देतात. आपण ज्ञानाचे अधिष्ठान साक्षात परमपुरुष आहात, मी आपल्याला नमस्कार करतो. ब्रह्मदेव सृष्टीच्या रचनेच्या अगोदर भगवंतांना वंदन करतात. संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि संवाद यांच्या निमित्ताने जी मायेची लीला होते, तो सर्व आपला खेळ आहे. आणि अशा खेळ खेळणाऱ्या त्या खेळाडूस अर्थात त्या भगवंताला, त्या परमेश्वराला मी वारंवार नमस्कार करतोय. हा खेळ मलाही शिकवा, कारण ते अज्ञानी आहे. आणि तुम्ही माझा स्वीकार केला तरच मला हे शक्य आहे. मैत्रीजी म्हणतात, विदुरा अशा प्रकारे तर विद्या आणि समाधीच्या द्वारे ब्रह्मदेवाने आपले उत्पत्ती स्थान असलेल्या भगवंतांना पाहिले आणि आपले मन व वाणीच्या शक्तीनुसार स्तुती करून, जरूर त्यांना आता वाटलं आता मी स्तुती करण्यास योग्य नाही, तेवढी माझी योग्यताच नाही, आणि म्हणून आता मी थकलोय. हे मधुसूदन भगवंतांनी पाहिलंय. आणि मग भगवंतांनी ब्रह्मदेवांना जो उपदेश केलाय त्याची अवस्था पाहिली.
घाबरलेल्या अवस्थेमध्ये असलेला ब्रह्मदेव स्तुती करता करता थकलाय ना. भगवंताची स्तुती कोण बंद करू शकेल? यानं तर 4च मुख आहेत. ज्याला सहस्र मुख आहेत ना, तो शेष नारायण सुद्धा त्याची स्तुती करू शकत नाही महाराज. ब्रह्मदेवाच्या अंगाला घाव फुटलाय, ते घाबरले, कापतात. लोकरचनेच्या संदर्भामध्ये त्यांनी जो काही निश्चय केला होता, आता न जाणो तो निश्चय बाजूला पडलाय. ते मनाने खिन्न झाले आणि म्हणून भगवंतांनी ते सगळं ओळखलंय, जाणलंय आणि गंभीर वाणीनं त्यांचा खेळ नाहीसा करत भगवंत काय म्हणतात ते ऐका. भगवंत ब्रह्मदेवाला म्हणतात, हे वेदगर्भा, तू आळस करू नकोस. सृष्टी रचनेचा प्रयत्न कर. तुला माझ्यापासून जे जे अपेक्षित आहे ते मी तर अगोदरच तुला देऊन केलंय. तू फक्त घाबरलास आणि घाबरल्यामुळे विचलित झाला. परत थोडस तप कर. तप कर म्हणजेच मनाला एकाग्र कर. आपण सगळेजण हा अनुभव घेऊन येतोय. बऱ्याचशा वेळेला आपल्या आटोक्यामध्ये असलेलं कार्य सुद्धा आपण जर घाबरलेल्या अवस्थेत असू ना तर होत नाही आपल्याकडनं महाराजजी. पण त्याकरिता मनाला आवड घालावी लागते, त्याला एकाग्र करावं लागतं आणि त्यावेळेला नको तो विचार, नको त्या चिंता करण्याच्या ऐवजी त्याने तप म्हणजेच भगवंताचं चिंतन करावं. भगवंतच आपली नौका पार करणार आहे. भगवंताचं नामचिंतन आणि त्याचंच गुणगान गावं, तो पुन्हा जागेवर येतोय. तू तप कर म्हणजेच आपल्या अंतःकरणामध्ये स्पष्टपणे तुला काय करायचं आहे हे ठरवता येईल. ज्यावेळी जीव, एक उदाहरण देतात, आपण लाकडं पाहतो ना, रोजची लाकडं पाहतो ना, प्रामाणिकपणे विचार करा, त्या लाकडामध्ये आग आहे हे आपण किती जणांनी पाहिलंय? तो लाकूड ज्यावेळेला आगीत जाईल ना तेव्हा आपल्याला वाटतं त्या लाकडाला आग लागली म्हणून, तो जळतो. उच्च कोटीचा विचार या ठिकाणी. ही आग लाकडामध्येच आहे म्हणून ते अग्निरूप होत आहे. मग तसंच भगवंताचं अधिष्ठान सगळ्यांमध्ये आहे. आपल्याला भगवत स्वरूप होता येतं हे जाणलं पाहिजे सगळ्यांच्या ठिकाणी. म्हणून आपण 2-3 दिवसापूर्वी ती गावून आलेलो आहोत. ज्ञानेश्वरीच्या ओळी घायला फार मजा आली का, वेगळाच आनंद असतो. मग त्या बुद्धीने आठवण करून द्यावी ती, देवी सर्वांचे हृदय देशी, मी अमुका आहे गा ऐशी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी, ते वस्तुगामी. ती वस्तू ही आहे, तोच परमात्मा आहे, तोच भगवंत आहे. सुतक संपलंय आहे का मागे सागावाले पैलवानजी पण येतील कदाचित उद्यापासून. आपल्या अर्चन मामाचे बंधू श्रीराम भाऊ जगाचा निरोप सोडून गेले आणि त्यामुळं जाधव परिवार सुतकामध्ये होता आणि मग मंदिरात कसं जायचं म्हणून आता त्यांचा 13वा झालेला आहे मला काळ. त्यामुळं तेही सुतकातून मोकळं झाला. असं आपला विषय इथे होता की भगवंताचं अस्तित्व सगळ्याच ठिकाणी आहे. त्यामुळं चराचराला व्यापून असलेला तो भगवंत विठ्ठल जळी सवी भरला, रेता ठाव नाही उरला, कण कण में भगवान. आणि ते अस्तित्व जाणल्यानंतर
जे जे तेथे भूत तेथे मानिके भगवंत, ही अवस्था एकदा का माणसाची झाली, त्याच्यातला तो संभ्रम निघून गेला का बस त्याचं अंतःकरण शुद्ध होतं. तुझ्या अंतःकरणामध्ये नको ते घुसलं होतं ना, आणि अंतःकरण शुद्ध करण्याकरता तू पुन्हा एकदा तप कर, असं भगवंतांनी त्यांना सांगितलं. धीर गंभीर वाणी. भगवंताच्या सांगण्यानुसार त्यांनी पुन्हा तपश्चर्याला सुरुवात केली. आणि तपश्चर्याला सुरुवात केल्यानंतरच भगवंतांनी त्यांना सृष्टी रचनेची पुन्हा एकदा ते ज्ञान दिले. आणि त्या ज्ञानानुसार ब्रह्मदेव आता सृष्टीची रचना करणार आहे. 10 प्रकारच्या सृष्टीची रचना ब्रह्मदेवाने कशा प्रकारे केली हे प्रकरण अध्याय 10 मध्ये 3ऱ्या स्कंदामध्ये आपण ऐकत आहोत. विदुरजी म्हणतात, हे मुनिवर, भगवान नारायण अंतर्धान पावल्यानंतर सर्व लोकांचे पितामह असलेले ब्रह्मदेव यांनी आपला देह आणि मन यांच्यापासून किती प्रकारची सृष्टी उत्पन्न केली. भगवान, याखेरीज मी आपल्याला आणखी काही गोष्टी विचारल्या, त्या सर्वांचं आपण क्रमाक्रमाने वर्णन करावं आणि माझा सगळा संशय दूर करावा, कारण आपण ज्ञानांमध्ये सर्वश्रेष्ठ आहात. मैत्रीजी म्हणतात, अजन्मा भगवान श्रीहरींनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवानी आपले चित्त, आपला आत्मा हे श्री नारायणांच्या ठिकाणी एकाग्र केलंय आणि दिव्य अशी 100 वर्षापर्यंत तपश्चर्या केली. आणि मग त्यांना सृष्टीची रचना करण्याकरता एक स्फूर्ती मिळाली. सृष्टी कार्यासाठी नेमलेल्या त्या भगवंताने पुन्हा एकदा कमळकोशामध्ये प्रवेश केलाय. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी एकच तत्व असलेल्या त्या तत्वाचे 3 विभाग केले, भू, भुवा आणि भुवा स्वाहा. स्वाहा जो आपण गायत्री म्हणतो त्या बोलतो ना, ओम भूर्भुवः स्वाहा. भू, भुवा आणि स्वाहा असे 3 विभाग ब्रह्मदेवाने केले. आणि पुढे वास्तविक जे कमल एवढे विशाल होते की त्याच्यापासून त्यांना हवं तेवढं करता येईल, परंतु त्यांनी 14 लोकांची स्थापना केली. जे निष्काम कर्माचरण करणारे लोक आहेत त्यांना त्यांनी मगर लोकांमध्ये जागा दिली. आणि त्यानंतर तपोलोक, जनलोक आणि सत्यलोक आणि ब्रह्मलोक अशी विशिष्ट जागा हे निष्काम कर्माचं आचरण करण्यासाठी दिली. जो जीवनामध्ये कुठलीच कामना ठेवत नाही, इतरांच्या भल्याचा विचार करतोय, भगवंताविषयीच ज्ञान आणि त्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करतो, अशा लोकांसाठी हे लोक निर्माण केले. विदुरजी म्हणतात, त्याच्या पुढे काय? त्याच्या पुढं त्यांनी आता जगाची उत्पत्ती 9 प्रकाराने केली. हा एक प्रकार विशेष करून विद्वानांसाठी, निष्काम भक्ती करणारे करतात. आणि प्राकृत आणि विकृत अशा भेदाने एक 10वी सृष्टी निर्माण केली. तसेच या सृष्टीचा प्रलय काळ द्रव्य आणि गुणांच्या द्वारा 3 प्रकारांनी होतो. सृष्टीचा प्रलय काळ सुद्धा होण्याकरता 3 प्रकार सांगितले गेले. फार मोठी रचना या ठिकाणी ब्रह्मदेवाने केली. भगवंतांचे चिंतन करणाऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी त्यांनी रजगुणाचा स्वीकार करून सृष्टी निर्माण केली. आणि ती भगवंताचीच लीला आहे. त्याने ज्या सृष्टी निर्माण केल्या त्यातली पहिली सृष्टी महतत्वाची, दुसरी सृष्टी जी निर्माण केली
ती अहंकाराची, आणि त्या अहंकाराच्या सृष्टीपासूनच पृथ्वी आणि पंचमहाभूत तसंच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांची उत्पत्ती झाली. आपण त्या तिसऱ्या सृष्टीपासून आलो होतो, दुसऱ्या सृष्टीपासून, जी अहंकार रूपी आहे. म्हणून तर सगळ्यांमध्ये अहंकार भरलेला असतो ना. तिसऱ्या प्रकारची सृष्टी त्या निर्माण केली. तिसरी सृष्टी त्यामध्ये भूत सर्ग आहे, जिच्यामध्ये पंचमहाभूतांना उत्पन्न करणारा तन्मानत्र वर्ग आहे. चौथी सृष्टी इंद्रियांची आहे, जी ज्ञान आणि क्रियाशक्तीने युक्त आहे. पाचवी सृष्टी सात्विक अहंकारापासून उत्पन्न झाली आणि ती इंद्रियांची अधिष्ठात्री देवता अर्थात मन त्याच्या अंतर्गत आहे. त्यानंतर सहावी सृष्टी निर्माण केल्यानंतर त्याला सातवी सृष्टी निर्माण करायची आहे. आणि मग त्यामध्ये तन्मिश्र, अंधतन्मिश्र, तम मोह आणि महामोह या 5 गाठी आहेत. जीवांच्या बुद्धीवर त्याचं आवरण आणि विक्षेप होत असतोय. अशा प्रकारे या 6 सृष्टी प्राकृत आहेत. आणि त्यानंतर वैकृत नावाची सृष्टी आहे, त्याचंही वर्णन आहे. भगवंताचे चिंतन करणाऱ्यांना, दुःख दूर करणाऱ्यांना आणि रजोगुणांचा स्वीकार करून सृष्टी निर्माण करणाऱ्या या भगवंताची ही लीला सातवी प्रमुख सृष्टी वैकृत सृष्टी या नावानं अवतीर्ण झालेली आहे. आठवी सृष्टी पशुपक्ष्यांची आहे आणि त्यामध्ये 28 प्रकारच्या जाती सांगितल्या जातात. 8व्या सृष्टीमध्ये पशुपक्ष्यांच्या. त्या पुढे गेल्यानंतर विदुरा 9वी सृष्टी ही मनुष्यांची आहे. ती एकाच प्रकारची आहे. त्यांच्या आहाराचा प्रवाह वरून खाली आहे. मनुष्य सृष्टी. मनुष्याने रजोगुण प्रधान, कर्मपरायण आणि दुःख रूप विषयांमध्येच आपलं सुख शोधायला सुरुवात केली आणि त्यामुळे तो स्थावर, पशुपक्षी अशा 3 प्रकारच्या सृष्टीमध्ये रमू लागला. देवसर्ग आणि वैकृत सृष्टी या महतत्वादिरूप वैकारिक देवसर्ग आहेत आणि त्याची गणना या अगोदरच आपण प्राकृत सृष्टीमध्ये पाहून आलेलं आहे. आणि त्या प्राकृत सृष्टीमध्ये मग सनत कुमार इत्यादी ऋषींचा कौमार सर्ग निर्माण झालाय. देव, पितर, असुर, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, सिद्ध, चारण, विद्याधर, भूत, प्रेत, पिशाच आणि किन्नर, किमपुरुष, अश्वमुख इत्यादी भेदांनी देवसृष्टी सुद्धा 8 प्रकाराने झाली. बैठे आसन करायची जी विदुरा. याप्रमाणे जगतकन्या, जगतकर्त्याच्या ब्रह्मदेवानी रचलेली ही 10 प्रकारची सृष्टी मी तुला सांगितली. जय हो. आता यापुढे मी तुला वंश आणि मनवंतर इत्यादीचं निरूपण सांगेन. मग ते एवढं भजन होत्या महाराजजी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण.
फार छान वर्णन आहे. मन्वंतराचा प्रश्न ज्या वेळेला विचारला जाते त्यावेळेला आता सुरुवात इथून करता येते. मैत्रेयजी परमाणू अणूपासून सुरुवात करतात. आपल्याला वाटतं ना सायन्सने शोध लावलाय परमाणू आणि अणूचा. मग सुरुवात केली त्यांनी. 2 परमाणूंचा एक अणू होतो आणि 3 अणू मिळून एक त्रस रेणू होतो. म्हणजे त्रस रेणू कसा असतो? सूर्याचा प्रकाश एखाद्या झरोक्यातून पडावं आणि मग त्या झरोक्यातील त्या किरणांमध्ये तरंगणारा पदार्थ दिसतो ना, उडणारा. पाहिलं ना कधी? आता तसे झरोक्यात ठेवलेले आहेत आपण. पहिले ते कुडाच्या झरोक्यातून मस्त यायचं ते घरामध्ये, नाही का? मग सूर्याचं किरण आल्यानंतर तिथून आपल्याला हवेमध्ये तरंगणारे काहीतरी गोष्टी दिसतात. या 3 अणू मिळून एक त्रस रेणू होतोय त्याचं स्वरूप आहे. असे 3 त्रस रेणू मिळून ओलांडून जाण्याला सूर्याला जेवढा वेळ लागतो त्याला या ठिकाणी त्रुटी असं म्हणतात. त्याच्या 100 पट काळाला वेध असं म्हणतात. आणि 3 वेदांचा एक लव होतो. 3 लव मिळून एक निमिष होत आणि 3 निमिषांचा मिळून एक क्षण होतो. 5 क्षणांची मिळून एक काष्ठा होते आणि 15 काष्ठांचा एक लघु होतो. 15 लघूंना एक नाडिका म्हणतात आणि 2 नाडिका मिळून एक मूर्त होतो. पांचित्त 2 नाडिका मिळून एक मूर्त होतो आणि असे 6 किंवा 7 नाडिकांचा एक प्रहर होतोय. आपण बरं समजला. प्रहर लय लाभ नाही का शिवाजी महाराजांचं. 3 तासाचा एक प्रहर. पण त्याच्या अगोदर एवढ्या क्रियेतून यावं लागलं त्याला प्रहराला. या प्रहराला याम असं नाव म्हणतात. याम म्हणजे माणसाच्या दिवसाचा किंवा रात्रीचा 4था भाग. 4 प्रहर मिळून दिवस किंवा 4 प्रहर मिळून रात्र असे 8 प्रहरांचा मिळून मनुष्यामध्ये एक दिवस समजला जातो. विदुरा मनुष्याचे 4 प्रहाराचे दिवस आणि रात्र होतात आणि 15 दिवसांचा एक पंधरवडा होतो आणि त्या पंधरवडाचे 2 भाग, एक शुक्ल आणि एक कृष्ण पक्ष. या 2 पक्षांचा मिळून एक महिना होतो. असे 2 पक्ष नाही का? पण अगोदर शुक्ल पक्ष पंधरवडा आणि नंतरचा कृष्ण पक्ष. संप्रदायामध्ये वेगळी नाव आहेत नाही का महाराज? एक संतांचा आणि एक देवाचा, शुद्ध आणि वद्य. संप्रदायामध्ये शुक्ल आणि कृष्ण नाही म्हणत, शुद्ध आणि वद्य असं म्हणतात वारकरी संप्रदायामध्ये. असो या 2 पक्षांचा मिळून एक महिना होतो आणि हा महिना म्हणजे पितर लोकांमधला एक दिवस किंवा रात्र असते. आपला 1 महिना म्हणजे पितर लोकांचा 1 दिवस, पूर्ण दिवस आणि रात्र मिळून. 2 महिन्यांचा कालावधी एक ऋतू असतो आणि असंच या 1 वर्षाच्या मध्ये 6 ऋतू होऊन जातात. 6 महिन्याचा एक काळ होतो आणि त्या 6 महिन्याच्या काळाला आयन असं म्हणतात. आणि हे आयन 2 प्रकारचे, एक दक्षिणायन आणि एक उत्तरायण. त्यामध्ये उत्तरायण हा मृत्यूसाठी सर्वश्रेष्ठ काळ धरला जातो. आता त्याची चिंतन काय आपण करत नाही. मला वाटतं काल शीतळी ते आली होती, शीतळलाही म्हटलं होतं एखादं भजन म्हणा, पण त्यांना वादकाची उत्तर साथ नव्हती. तुमच्याकडे वादक येतं, 2-2 वादक आहेत, त्यामुळे तुम्ही एखादं चांगलं भजन म्हणावं अशी आम्हाला
तुमच्याकडे अपेक्षा आहे भजन प्रेमी किंवा त्यांना आवडत नाही म्हणून भजन सम्राट वगैरे पदवाने आवडत त्यांना म्हणून भजन प्रिय आहे ते दोघंही आपले. आणि तुम्ही तुमच्या मनानुसार काय प्रसंगानुसारच असलं पाहिजे नाही, पण ते कानाला गोड वाटलं पाहिजे असं एखादं भजन म्हणावं. तुम्ही सांगाल तेव्हा आम्ही तुमच्या त्याच्यासाठी वेळ देतोय. तुम्ही फक्त अजून मधून कुठूनही उचलत तरी चालेल, कथा ऐकता थोडस चिंतन करा दोघं मिळून आणि एक भजन आपल्यामध्ये एक सादरीकरण करा. आणि एक हप्ता जास्त निघून गेला, लोक मला एकट्यालाच ऐकतात त्यामुळे त्याला थोडस चांगलं ऐकतोय ना. राधे राधे बोलणं पडेल. आपण ही कालगणना पाहतोय अगोदर, सृष्टीच्या रचने अगोदर कालगणना समजणं तेवढंच महत्वाचं होतं. म्हणून ही सविस्तर माहिती आपल्याकडे चालली. अशा प्रकारचे 2 आयन मनुष्य लोकांमध्ये या अशा 2 आयनांचा म्हणजे 6-6 महिन्यांचा मिळून 1 वर्ष होतोय. आणि अशी जास्तीत जास्त 100 वर्षच आपल्याला जगता येतं, देवाने मर्यादा घालून दिली. चंद्र इत्यादी ग्रह, अश्विनी आणि नक्षत्र या सर्व तारामंडळांचा अधिष्ठाता कालरूप भगवान सूर्य. आणि मग तो सूर्य परमाणूपासून संवत्सरापर्यंतच्या काळामध्ये 12 राशीमध्ये भ्रमण करत असतो. विदुरा, सूर्य, बृहस्पती, श्रवण, चंद्र आणि नक्षत्र संबंधाची त्या महिन्याच्या भेदानं या वर्षांनात पुढं संवत्सर, परिवत्सर, युगावत्सर आणि अणुवत्सर आणि वत्सर असे नावं पडली. संवत्सर आपण कॅलेंडर पाहिलं ना, पंचांग पाहिलंय, ब्राह्मण देवता आहे तिचा, तर संवत्सर आपल्याला पाहायला येईल. आणि पुढे येतोयच आपण, आता लक्षात येईल सगळ्यांच्या. आता आपल्या माहितीच्या ठिकाणी आलोय ना आपण, हे सगळं आपल्या बुद्धीच्या पलीकडचं होतं. हे वत्सर सांगितली, वत्सराची नावं सांगितली. अशी 5 प्रकारची वर्षे त्या भगवंतानी सूर्याची पूजा करण्यासाठी आपल्याला योग्य आहेत. आपण सूर्यदेवाची पूजा केली पाहिजे. मी माझं सुद्धा एकदा बोलून गेलो. आता आपल्याला जास्त ज्ञान झालं ना, त्यामुळे आपण काही गोष्टी विसरलो. आपले पूर्वज बघा अज्ञानी होते, बरं ते 8-9 वाजता आंघोळ करत होते, पण सूर्याला आराध्य दिल्याशिवाय नाही का, ते जल समर्पित केल्याशिवाय पुढचं कार्य करत नव्हते ते खाण्यापिण्याचा. आता आपला व्यक्ती कापून घ्यायचा पहिला, लगेच नाश्ता आणि लगेच बसापर गोळ्या, मग आपला दिवस चालू नाही का, मग आंघोळीला पाणी बरं बारा सगळ्याची वाट लावून ठेवली आपण. आपण काळशक्तीने बीजापासून अंकुर जसा उत्पन्न होतो त्या प्रकारे या शक्तीला अनेक प्रकारचे कार्यान्वित भगवंताने केलेले आहेत. पुरुषाची मोहिनी वृत्ती करण्याकरता आणि त्याच्या आयुष्याचा क्षय करण्याकरता आकाशात भ्रमण करणाऱ्या असलेल्या त्या देवता निर्माण केल्या. तसेच सकाम पुरुषांना यज्ञ इत्यादी कर्मापासून प्राप्त होणारे स्वर्ग सुद्धा मंगलमय फळ देणारा तोही त्यांनी निर्माण केला. विदुर म्हणतात, मुनिश्रेष्ठ, आपण देवता, पितर आणि मनुष्याच्या कमाल आयुष्याचे वर्णन केलं, परंतु जे सरकाधिक ज्ञानी मुनिजन त्रैलोक्याच्या बाहेर कल्पापेक्षाही जास्त काळपर्यंत जिवंत राहतात, त्यांचं काय? त्यांच्या आयुष्याची मर्यादा किती? त्यांना आयुष्य किती? जरा मला ते पण सांगा ना. त्यांच्यासाठी काळ थांबतो का? त्याची गती क्षीण होते का? आणि अख्ख्या विश्वामध्ये ते भ्रमण करत असतात. अशी कोणती शक्ती त्यांच्याकडे आहे? मैत्रीजी म्हणतात, विदुरा, असे सांगितले जाते की सत्य, त्रेता, द्वापर आणि कली हे 4 युग संध्या आणि संध्यांशाच्या सह देवांच्या 12,000 वर्षापर्यंत राहतात.
या 4 युगांना आयुष्य किती सांगितलं ते देवांचं 12,000 वर्ष. आता परत प्रश्न नाही ना मग देवांचं वर्ष कधी. या सत्यादी 4 युगांची क्रमाक्रमाने ती 4, 3, 2 आणि 1,000 दिव्य वर्ष असतात. कमी कमीच घेईल ना सगळ्यांची अर्धी. अगोदरच्या त्याला 4,000, नंतरच्याला 3, नंतरच्याला 2 आणि नंतरच्याला 1,000. ते दिव्य वर्ष म्हणतात. आपली वर्ष नाही, देवाच्या वर्षांना दिव्य वर्ष म्हणतात. म्हणून देवलोकामध्ये राहणाऱ्यांना दिव्य पुरुष म्हणतात. आणि प्रत्येकाची जितकी 1000 वर्ष असतात त्याच्या दुप्पट 100 वर्ष त्याची संध्या आणि संध्याविषय असतात. म्हणजे तो जेवढा काळ राहतो ना त्याला आयुष्य, त्याच्या दुप्पट आणि दुप्पटीमध्ये 100 मिसळायची एवढा वर्ष त्याचा प्रभाव राहतो सुरुवातीला आणि शेवटला. जे गणित आहे ना, मी पूर्वी 30-40 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वीचा काळ USA ला गेल्यानंतर, तिकडचा नाही USA जवळचा आपला उल्हासनगर सिटी असोसिएशन, तिथे वस्तूची किंमत अशी सांगितली जाते. मग बार्गेनिंग करताना हे गणित लावायचं, त्या वस्तूची अर्धी किंमत करायची आणि त्याच्यातून आणखी 10% कमी करायची, मग ती किंमत बरोबर यायची. अजून सोपं सांगू का, 1000 रुपयाची वस्तू सांगितली तर तिला डायरेक्ट अर्धी करायची आपण 500 वाढवण्याची. आणि त्या 500 नंतर 1000तले 10% ते म्हणजे 100 रुपये कमी करायचे आणि मग 400, जास्तीत जास्त 400 रुपयापर्यंत ती वस्तू घ्यायला हरकत नव्हती 1000ची किंमत सांगितल्यानंतर. असं एक सामान्य गणित लावलं जायचं. असं या काळाचा प्रभाव, या युगाचा प्रभाव किती राहतो हे सांगितलं जातं. आणि त्या मधल्या काळाला युग असं म्हणतात. आणि मग त्या एका युगामध्ये कुठल्या प्रकारचं धर्माचं विधान आचरणामध्ये आणावं हे सांगितलं जातं. सत्ययुगामध्ये मनुष्य धर्मामध्ये मनुष्यामध्ये हा धर्म 4 चरणांनी राहत होता. नंतर अधर्म वाढत गेला थोडा थोडा, आणि मग अधर्म वाढल्यामुळं या धर्माचा एक पाय निकामी होत गेला. आपण सुरुवातीला ऐकून आलो ना, परीक्षिताने त्या कळीला दटावलं होतं. पृथ्वीरूपी गाय आणि धर्मरूप बैल याला तो मारत होता. त्या बैलाची अवस्था अशी का झाली म्हणून पृथ्वीला दुःख झालं होतं. तुझे 3 चरण, तुझे 3 पाय कोणी मोडलेत आणि एकाच पायावर तू. कसा आहे सत्य नावाचा तो पाय फक्त, आणि सत्याचा राज कधीच होत नाही मला, होतच नाही. फार मोठे चिंतन जाईल पुढं, नंतर या कदाचित येणार आहे. प्रत्येक युगामध्ये एक कमी होत गेला आणि आपण आता पाहतोय या कलियुगामध्ये तो एकाच पायावर आहे. 3 पाय लंगडे झाले नाही. ब्रह्मलोकापर्यंत देखील ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवाचा जो काळ सांगितला जातोय तिथल्या काळाची वर्णन या ठिकाणी येते. 1000 चतुर्युगाचा एक दिवस आणि 1000 चतुर्युगाचा एक रात्र. लक्षात आलं तर बरोबर येईल. चतुर्युग म्हणजे 4 युग. 4 युग आपण ऐकून आलं. सत्ययुग, कृतज्ञता, द्वापार आणि कली, ही 4 युग चतुर्युग 1000 वेळा होतील. म्हणजे 4000 वेळ झाली ना, 4000 युग झाली. 4000 युगांचा मिळून एक दिवस आणि 4000 युगांचा मिळून एक रात्र असा ब्रह्मदेवाचा एक दिवस संपूर्ण. आणि अशी 100 वर्ष ब्रह्मदेव जगतो.
काय करावं सगळ्यांना. जय श्रीराम बोलना पडेगा. जगतकर्ता ब्रह्मदेव तेवढ्या रात्री झोपतो, हे सत्य आहे. रात्री झोपतो आपल्या सरकार. आता काही नवीन नियम आहे, रात को खाओ दिन को आराम करो. पण रात्री झोपण्याकरता आणि दिवस काम करण्याकरता भगवंताची रचना आहे. आपण सगळा मोड तोड करून बसलो ना, दुःखी होण्याचं कारण काय आहे? आपण निसर्गाला त्याच्या तत्वांनाच छेड गेलाय. सगळं बिघडवलं. आता माणूस आता म्हणतो आता निसर्ग बिघडला. निसर्ग कुठे बिघडला रे? मोडतं तर तूच केलीस. आणि भर मे महिन्यापासून पावसाळा सुरू झाला. अख्खा मे महिना नाही का पावसाळ्यातला आपल्या आयुष्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं. माझ्या आयुष्यात तरी पहिल्यांदा पाहिला. आता जुन्या दाखवायला माहित असेल. असा आवेळी पडणारा पाऊस कधीतरी पडतो. 1-2 जास्त 2 दिवस. महिनाभर सुरुवातच पावसाळ्याची झाली 6 मे पासून. फार धोकादायक दिवस तो नाही का, वाईट दिवस. विलास दादाला माऊलीला पाहिलं. आमचे साक्षी बिचारी नाही 6 मे नाही का, नाही दुःखी झाली. एवढा हाऊस मोस करण्याचा दिवस. साक्षीचं लग्न होतं. हळदीपासून ते उभा कोण ते आले देवाजीच्या मनात त्याचे कोणाचे चाले ना. बऱ्याच जणांना पटका बसवला त्यांनी. आणि आपण म्हणावं ना सगळ्यावर पाणी फिरलं. ही म्हणत्या वेळेला तंतोतंत लागू पडत होतो. मी तुमच्याकडे अपेक्षाही आहे मला कधी खुणवतात म्हणून. तुम्हाला वाटलं विसरलो म्हणून असं काही समजू जाता असं तुम्हाला आठवत मला. ही कालगणना सुरू आहे. ब्रह्मदेवाच्या एका कल्पामध्ये 14 मनूंचा जन्म होतो. 14 मनू येतात आणि जातात. जन्माला आला आणि मरला असे 14 वेळा त्या मनूचा जन्म होतो एका कल्पामध्ये. आणि तो मनू किती जगतो माहित आहे का? मनूचं वय 71 चतुर्युगापेक्षा थोडस जास्त. 71 चतुर्युग 7×28 म्हणजे 280-85 युग तो मनू जगतो. अशी 14 मनू होतात एका कल्पामध्ये ब्रह्मदेवाच्या. प्रत्येक मन्वंतरामध्ये निरनिराळे मनुवंश राजे, सप्तर्षी, देवगण, इंद्र आणि त्यांचे गंधर्वादी अनुयायी त्यांच्या बरोबर उत्पन्न होतात. ब्रह्मदेवाची दैनंदिन सृष्टी आहे. त्याच्यामध्ये बदल होत नाही, ते चालूच असतं. यामध्ये 3 लोकांची रचना होते आणि त्यामध्ये आपापल्या कर्मानुसार पशु पक्षी मनुष्य पितर आणि देवतांची उत्पत्ती होत राहते. ज्या वेळेला सूर्य आणि चंद्र रहित अशी प्रलयाची रात्र येते, एक रात्र अशी येते, एक समय ऐसा आ जाता है उस समय ना सूरज होता है ना चांद होता है. उस रात को प्रलय रात कहे जाता है, प्रलयाची रात्र. मग त्या वेळेला जे 3 विभाग केले ना एकाच भागाचे, भू भुव स्वाहा, हे ब्रह्मदेवाच्या शरीरात लीन होतात. ज्यांनी निर्माण केले त्याच्यातच लीन होतात. आणि त्या वेळेला शेषेच्या मुखातून भयंकर असा अग्नीच्या ज्वाळा भगवंताच्या शक्तीनं 3 लोकांना जाळू लागतात. सृष्टीची रचना जसं सांगितली ना, जसा हा लय विनाश. आणि म्हणूनच त्या तापाने व्याकुळ होऊन भृगु आदी ऋषी मर लोकांमधून जनलोकामध्ये जातात. प्रश्न होता सगळ्यांना मर्यादा दे जगण्याची, मग ते राहतात कुठं? या सगळ्याचा नाश होतो ना.
मग ते कुठे राहत असतील या प्रश्नाचं उत्तर. ते गेले जनलोकामध्ये राहू लागले. त्यानंतर तो प्रलयकाल प्रचंड तुफान उत्पन्न करते आणि त्या तुफानामुळं सात समुद्र सांगितले जातात पृथ्वी तलावर. ते उचंबळून येतात आणि आपल्या उसळत्या उत्तुंग लाटांनी त्रैलोक्याला बुडवून टाकतात. या सृष्टीला जलमग्न करतात. आता सृष्टीवर बाकी काहीच नाही, फक्त पाणी पाणी आणि पाणीच. आणि मग त्याच वेळेला त्या जलाशयामध्ये शेषशाही भगवान डोळे झाकून शयन करतात. आणि तेव्हा या जनलोकामध्ये निवास करणारे मुनिगण त्यांची स्तुती करू लागतात. आणि अशा प्रकारे काळाच्या गतीने 1,000 चतुर्युगाच्या रूपाने होणाऱ्या त्या दिवस रात्रीमुळं ब्रह्मदेवाच्या 100 वर्षाची समाप्ती होत असते. आनंद कंद सच्चिदानंद गोविंद लागू दे मनाला छंद. 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 आनंद कंद सच्चिदानंद गोविंद लागू दे मनाला छंद. आनंद कंद सच्चिदानंद गोविंद लागू दे मनाला छंद. आनंद कंद सच्चिदानंद गोविंद लागू दे मनाला छंद. गोपाल कृष्ण भगवान की जय. आवाज करा ना. आनंद कंद गोविंद सच्चिदानंद लागू दे मनाला छंद असं भजन त्या माईकवर थोडा आवाज कमी होता. असो, ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या अर्ध्या भागाला परार्ध असं म्हणतात. झालं, ठीक आहे, धन्यवाद. ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या अर्ध्या भागाला म्हणजे 50 वर्षाच्या कालावधीला परार्ध असं म्हणतात. आणि त्या परार्धाचा अर्धा भाग संपलाय. तो परार्ध संपलाय. ब्रह्मदेवाच्या आयुष्यातील फक्त परार्ध संपलाय. 2 परार्धाचं आयुष्य आहे ब्रह्मदेवाच्या आयुष्याचं. आणि आता दुसऱ्या परार्धाला सुरुवात होणार आहे. पहिल्या परार्धाच्या सुरुवातीला ब्रह्म नावाचा महाकल्प झाला होता आणि त्यातच ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली होती. पंडित लोक त्याला शब्द ब्रह्म असं म्हणतात. त्याच परार्धाच्या शेवटी जो कल्प झाला होता त्याला पाद्मकल्प असं म्हणतात. आणि त्यामध्ये भगवंतांच्या नाभी सरोवरातून सर्व लोकमय कमल प्रकट झालं होतं. विदुरा, आता जो कल्प चालू आहे तो दुसऱ्या परार्धाच्या सुरुवातीचा काळ आहे. आता आपण ज्याच्यामध्ये आहोत. विदुराला सांगतात ना, विदुर आपल्या बरोबरचे समजा ना 5,500 वर्ष अगोदर, फक्त एवढाच फरक आहे. असं विदुरा सुरुवातीचा काळ आहे. आणि हा काळ वराह कल्प नावाने प्रसिद्ध आहे. पंडितजी ज्यावेळेला पूजा करतात ना त्यावेळेला वाराह कल्पे असा शब्द येतो बघा. बरं नसेल ध्यानात ना, तर गणपतीची स्थापना करताना ऐका बरं. या वाराह कल्प नावाने तो प्रसिद्ध आहे. कारण
भगवंताने त्या कल्पामध्ये वाराहाच पांढऱ्या डुकराचं रूप धारण केलं होतं. या 2 परार्धाचा कालावधी अव्यक्त अनंत अनादि विश्वात्मा श्री हरीचा 1 निमिष आहे. भगवंताचा कालावधी एवढी 100 वर्ष जगलेले ब्रह्मदेव 2 परार्ध, भगवंताचा फक्त 1 निमिष आहे. परमाणूपासून तर द्विपरार्धापर्यंत पसरलेला हा काळ सर्व समर्थ असूनही सर्वात्मा असलेल्या श्रीहरींची मात्र श्रीहरींच्या वर त्याची कोणत्याही वा छान शाबास ऐश्वान आज सुटल्यानंतर आलेत ना. आम्ही रविवारी वाट पाहत होतो. भाऊ ठाकूरांचे सुपुत्र चिरंजीव भगवंतावर मात्र या कशाचाही परिणाम होत नाही. याची सत्ता फक्त जीवावर चालते, देवावर नाही, हे ध्यानात घ्यायचं. त्याच्या पुढे गेल्यानंतर मग त्याचा आणखी विस्तार सांगितलेला. अक्षर ब्रह्म आपण ऐकून आलो. ब्रह्मदेवाचा तो पहिल्या परार्धातला काळ आणि अक्षर ब्रह्मच म्हणजेच भगवंताचं स्वरूप. देवतांचे पूर्वज भगवान भव अर्थात रुद्र यांचा जन्म कशा प्रकारे झाला आता हे चिंतन आहे. जन्मताच निवृत्त परायण आणि भगवत चिंतनामध्ये तत्पर असल्याने मैत्रेयजी आणि विदुरजी यांचा संवाद आहे. विदुरजींचा प्रश्न येतो आणि मग त्याची उत्तर येतात. जन्मताच निवृत्तीपरायण आणि भगवत चिंतनामध्ये तत्पर असलेले आणि मग त्यांची तत्परता आपल्याला फक्त कारण ते शब्दामध्येच निवृत्ती परायण आलेले आहे, बाकी काही इच्छा नाही. परंतु ते आपली आज्ञा न मानता ज्या प्रकारे पुत्र जर आपला तिरस्कार करतोय आणि असं पाहिल्यानंतर ब्रह्मदेवांना अत्यंत क्रोध आलाय. कारण ब्रह्मदेवाचा उद्देश काय आहे? सृष्टीची वाढ करणं. आणि मुलं ऐकत नाहीत, वाढवत नाहीत. सोप्या भाषेमध्ये एखादा धंदा वडील मुलाच्या ताब्यात देतात आणि सांगतात वाढत तुला पाहिजे तेवढं, गरज लागेल तेव्हा मला सांग काय हवं ते. पण तो धंदा वाढवण्याच्या ऐवजी जप घातला जातो ना. त्यावेळेला वडिलांना राग येणं क्रोध येणं स्वाभाविक आहे. ब्रह्मदेवाने राग येतोय आणि तो क्रोध आवरण्याचा ते प्रयत्न करतात. विवेकानं क्रोध आवरण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो क्रोध आवरत नाही आणि तोच क्रोध ब्रह्मदेवांच्या भुवयांच्या माध्यमातून एका निळ्या आणि लाल रंगाच्या बालकाच्या रूपामध्ये प्रकट झाला आहे. तोच रुद्र. तो रडतोय कशासाठी रडतोय, का रडतोय, आणि म्हणून त्याला रुद्र हे नाव त्या बालकाला पडलं. जगतपिता विधाता, त्या विधात्याला तो रुद्र म्हणतोय. मी का रडतोय तर मला राहण्याची जागा सापडत नाही, दिसत नाही. मी राहू कुठं म्हणून रडतोय. त्या वेळेला ब्रह्मदेव सांगतात रडू नकोस, मी तुझी इच्छा पूर्ण करतो.
बालकाप्रमाणे, छोट्या बालकाप्रमाणे तू रडतोस, ठीक आहे, बालक आहे असेल, पण तुला आता रडण्याचं कारण नाही. तुझं नामकरण मी रुद्र असं केलेलं आहे. आणि हे रुद्र 11 प्रकारामध्ये मोडले जातात. ज्या 33 प्रकारच्या 33 कोटी देवतांच्या सांगितले जातात, त्यामध्ये 12 आदित्य, 11 रुद्र आणि 2 अश्विनी कुमार, 11, 12, 23 आणि 2, 33 या कोटी आहेत देवतांच्या. मी तर कधी कधी म्हणतो महाराज, 33 कोटी अशा समजा, किंवा 33 कोटी म्हणजे आता आपण कोटीमध्ये खेळतात ना सगळेजण, बरोबर समजा ना, 33 कोटी समजायला काय हरकत आहे. हा, ज्ञानी श्रेष्ठ याला आक्षेप घेतील, परंतु मी एवढं धाडसाने म्हणतो ना, त्याला एक कारण असं आहे. अनंत रूपे अनंत वेशे तेथील जात्यासी, अनंत रूपे अनंत वेशे तेथील जात्यासी, अनंत रूपे अनंत वेशे तेथील जात्यासी, अनंत रूपे अनंत वेशे प्रमाण होतं ना, त्या ठिकाणी वापरला हरकत नाही असं मला वाटतं. अनंत रूपाने अनंत वेशाने नटले, अनंत आहे तर 33 कोटीपेक्षा जास्त असू शकेल. ज्याला अंतच नाही तर 33 करोडापेक्षा जास्त असू शकेल तो. ऐका बरं, वेळ शोधावी लागते नाही का. आणि आज वेळ खिशात ठेवली वाटतं मी, आज बाहेर खाली नव्हती. हा बस अंदाज होताच थोडासा. बरं, मग 11 रुद्र आणि त्या 11 रुद्राची आता नावं ऐका. या 11 रुद्रामध्ये मन्यू, मन, महिनस, सहान, शिव, ऋतुध्वज, रुद्ररेता, भव, काल, वामदेव आणि धृतव्रत अशी या 11 रुद्राची नावं आहेत. तुला 11 नावांनी लोक ओळखतील. तसेच तुझा लगीन पण करू आपण, तुला बायकाही मिळतील. त्या 11 रुद्राच्या 11 बायकांची नावं आहेत. बरं आहे ना, हीच भागवताची मजा आहे ना बाळाजी. हा, आपल्याला वेळ जो मिळाला ना, त्यामध्ये अशी सूक्ष्म चिंतन
आपल्याला मानता येतात आणि ऐकता येतात. मग त्या 11 जणांना 11 मुली अगोदर तुम्ही शोधून ठेवल्या. त्या 11 मुलींची नावं ऐका. धी, वृत्ती, उषणा, उमा, नियुत, सर्पी, इला, अंबिका, लीलावती, सुधा आणि दीक्षा. या 11 जणींना तुला जसं रुद्र म्हणतात त्यांना रुद्राणी असं म्हटलं जाईल. 11 जोडप्यांची नावं सांगितली. राधे राधे बोलना पडेगा. त्या पत्न्या आणि तू यांच्या माध्यमातून पुष्कळशी प्रजा उत्पन्न कर. कारण आता तूच खरा प्रजापती. 11 रुद्रांना आणि त्यांच्या पत्न्यांच्या साह्यानं जी प्रजा उत्पन्न करायला सांगितली कोणी? ब्रह्मदेवाने. लोकपिता ब्रह्मदेवाने अशी आज्ञा त्यांना दिली आणि मग ते आपल्यासारखंच बल, आकार आणि स्वभाव तसंच असतं ना. असं म्हणतात नाही का, धरती माती तसं पीक आहे का, त्याप्रमाणे. अजून आपण ऐकलंय नाही का, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आपल्यासारखा स्वभाव, आपल्यासारखं बळ, ताकद आणि आपल्यासारखाच आकार, अशा तिन्ही गोष्टी एकत्रित आणून त्यांनी मोठी प्रजा उत्पन्न केली. असंख्य समुदाय या रुद्राने उत्पन्न केले. परंतु झालं काय? त्या रुद्राने आजूबाजूला जेवढं काही दिसतं ना ते सगळं भक्षण करायला सुरुवात केली, खायला सुरुवात केली. जे दिसल ते खायचं, जे दिसल ते खायचं. आणि ब्रह्मदेव म्हणतात ही सृष्टी वाढवण्याचं काम तुला दिलंय आणि तू तर भस्म करायला लागलं सगळीकडे. असं कसं चालेल? नको नको, आता ही अशी पोरं जन्माला नको घालू. आता ही सृष्टी वाढवणं थांबव, वाढवायची सोडून उलट काम चाललंय. आता तू एक काम कर, सर्व प्राण्यांना सुख्या करण्यासाठी थोडासा तप कर. म्हणजे आता संसार सोडून जरासा वाढीला जा. बस नाही पोराला संसार नाही का. काकी काकी मस्त मजा बघता आमची. पोरे मारता पोरे येत काय सांगू महाराज. पण कुठं जातं सांगत की नाही. पटकन काय निघत भाई त्याला टेन्शन घ्या. तुमचा पोरा मस्त टेन्शन महाराज त्याला सांगत बसेल. शरीर प्रकृती पण चांगली आहे नाही का. छान आनंद उपभोग करतात. आमच्या भद्रामस्तादाच्या धर्मपत्नी छान जीवन चाललं त्यांचं, मस्त. मला तर आवडतं. आसक्ती विरहित म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. तुमचा तुम्ही बघा, माझा मी बघा. तक्रार नाही आणि निंदन आलंच नाही का. चला असं थोडासा विरोध बोला. मग ते तप झालं ना का पुन्हा तुला मी पहिल्यासारखेच ताकद देईल. आणि मग त्या तपानच पुन्हा तू नवीन सृष्टी निर्माण कर. आता बस अशी नको. खाणारी सृष्टी कुठे निर्माण केली? बरं मग ठीक आहे, हरकत नाही. मैत्रिणी म्हणतात ज्या ब्रह्मदेवाने अशी आज्ञा केली तेव्हा रुद्राने फारच चांगले, वा ठीक आहे चांगले, पिताश्री आपली आज्ञाशील सावध्य असं म्हटलंय. बापाला नमस्कार केलाय, प्रदक्षिणा घातली आणि तो तपश्चर्या करण्याकरता तो रुद्र निघून गेला. ब्रह्मदेवाने जो संकल्प केला होता त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने पुन्हा 10 पुत्र उत्पन्न केले. आणि त्या 10 पुत्रापासून
पुष्कळ अशा प्रजेची वाढ झाली आणि त्यामध्ये मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु, भृगु, वशिष्ठ आणि दक्ष आणि 10वा नारद अशी 10 मुलं पुन्हा ब्रह्मदेवाने उत्पन्न केली. तर याचा काही भरोसा नाही, काही किंवा नाही करायचं व्यवस्थित. मग परत याच्या मागे कुठं लागायचं आहे? एकट्यावर विसरण्यापेक्षा आपण दुसरी तयारी पण करून ठेवली. दुसऱ्यावर विसंबला त्याचा खाली भाग पुढे नाही का महाराज? मग ते महाराज मग ब्रह्मदेवानी अशी 10 मुलं निर्माण केली. मग ही 10 मुलं ब्रह्मदेवाने कोणाच्या साह्याने निर्माण केली? तर स्वतःच्या शरीरातून निर्माण केली. आणि कोणत्या कोणत्या भागातून ही निर्माण झाली ते ऐका. ब्रह्मदेवाच्या मांडीपासून दक्ष, त्याच्या अंगठ्यापासून वशिष्ठ, प्राणांपासून भृगु, त्वचेपासून क्रतु, हातापासून पुलह, नाभीपासून पुलस्त्य, कानांपासून अंगिरा, मुखापासून अत्री आणि डोळ्यांपासून मरीची याची उत्पत्ती झाली. त्यांच्या उजव्या स्तनातून धर्म उत्पन्न झाला. ज्यांच्यापासून स्वतः नारायण अवतीर्ण झाले त्यांच्या पाठीमागून अधर्माचा जन्म झाला आणि त्या अधर्मापासून संसारामध्ये भयभीत करणारा मृत्यू उत्पन्न झाला. काय उत्पत्ती मग कंटाळा नाही आला ना? नसेल झाला. तर अशी चिंतन कुठे रोज रोज ऐकायला मिळतात नाही का महाराज? आपल्याकडे वेळही छान आहे, वातावरण छान आहे. एका साईडला आपल्या प्रभू रामचंद्रजी आणि दुसऱ्या साईडला भगवान शिवजी. इकडे मागं आशीर्वाद देण्याकरता आपल्या सगळ्याचे अधिष्ठान संत साळाराम बाबा, इकडे ज्ञानोबाबा आणि समोरच्या भिंतीवर सगळी संत मागणी आली. ज्ञानोबापासून सगळेच खरंच भाग्यवान होता. पण खरंच भाग्यवान होता. मृत्यू हा सगळ्यांना भयभीत करणाराच आहे. कितीही म्हटलं तरी नाही का, मृत्यूची भीती असतेच. ब्रह्मदेवाच्या हृदयापासून काम उत्पन्न झाला, त्यांच्या भुवयांपासून क्रोध उत्पन्न झाला, त्याच्या खालच्या ओठातून लोभ उत्पन्न झाला. मुखापासून वाणीची अधिष्ठात्री असलेली देवी सरस्वती, लिंगापासून समुद्र आणि बुधस्थानापासून पापांचे निवासस्थान असलेली निवृत्ती उत्पन्न झाली. ब्रह्मदेवाच्या सावलीपासून देवहूतीचे पती भगवान कर्दम उत्पन्न झाले. अशा प्रकारे हे सर्व जग जगत्कर्त्या ब्रह्मदेवाच्या शरीर आणि मनापासून उत्पन्न झाले. आता पुढे पुढे ते अवतार आपल्याला पाहायला मिळतील. कर्दम ऋषी आणि कर्दम ऋषी पासून पुढे हा वंश वाढणार आहे. विदुरा ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती. ब्रह्मदेवाला एक लांछन लागलेलं आहे, आपल्याला ऐकून माहित आहे. आता ती कथा थोडीशी विदुरजींना मैत्रेय ऋषी सांगत आहे. ती सरस्वती मैया ब्रह्मदेवाची कन्या आहे. मुखापासून निघालेली वागदेवता वाणी अतिशय सुंदर, अतिशय कोमल. पण आता इथे मायाही आली ना, मायेचा प्रभाव. तिची ती सुंदरता, तिचं ते यौवन पाहिल्यानंतर ब्रह्मदेव विसरले काही माझी मुलगी आहे, माझी कन्या आहे. आणि त्यांच्या अंगातून निर्माण झालं म्हणजे कन्या आणि पुरुषच. परंतु त्यांना विसर पडला, ते मायेने त्यांनाही ग्रासलं आणि त्या कन्येचा उपभोग घेण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला. ते
सृष्टीच्या जवळ जाऊन पाहता येत. शरीर संबंध करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये वाईट विचार आलेला आहे. कन्येबरोबर हे चित्र अधर्माचं वर्तन आपल्या बापाकडनं होणार आहे. आणि म्हणून त्यांचे पुत्र असलेले मरीची आदी सर्व ऋषी त्यांना समजवतात. आपल्याकडे एवढं सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्याच्या जोरावर आपण कामदेवाला आवरू शकता, परंतु तसं न करता कन्यागमनासारखं महापाप आपण करू इच्छिता असं यापूर्वी कधी ऐकलंही नाही आणि याच्या पुढेही नंतरही कोणी करणार नाही असं ऐकायला मिळणार नाही. ब्रह्मदेवाला मनस्ताप होतो. काय करावं बरं? मला हा विचार शिवलाच कसा? क्रिया नाही झाली त्यांच्याकडनं, फक्त विचार शिवलाय. प्रयत्न, ती क्रिया सुरुवात होत होती. ब्रह्मदेवाला फार वाईट वाटले. काय करावं? आपला मुलगा आपल्याला समजवतोय, मरीची आणि या बाकीची मुलं ही सगळी आपल्याला समजवतात. त्यांना आपल्या कृत्याची लाज वाटली. लज्जित झालेले ब्रह्मदेव आपल्या शरीराचा त्याग करू इच्छितात आणि तो करतात. त्यांनी शरीराचा त्याग केल्यानंतर त्यांचं शरीर धुक्याच्या रूपाने प्रकटित झालेलं आहे. हा जो धुका दिसतो ना, धुका, पाऊसही नाही, पाणीही नाही, त्याला काही नाव द्यावं नाही का? खाली जमिनीशी संपर्क आला तर मग तो धोका दिसतो आपल्याला. असा हवेमध्ये असला तर तेवढं जाणत नाही. तोच धोका, तोच अंधकार ब्रह्मदेवाला झालेल्या मनस्तापातून त्यांनी त्या शरीराचा त्याग केला. ब्रह्मदेव आता पुन्हा नवीन रूप धारण करणार आहेत आणि नव्याने सृष्टीची रचना करणार आहेत. एकदा ब्रह्मदेव विचार करत बसले होते, मी आता पूर्वीप्रमाणे पुन्हा एकदा चांगली रचना करू शकतो. आणि त्यावेळेला त्यांच्या 4 मुखातून 4 वेद प्रकट झाले. चांगला विचार केल्याबरोबर महाराज बाबा सांगायचे नाही का, चांगला विचार केला तर माणसाने विचारच चांगला करावा आणि त्या विचारातूनच कृती होत असते. विचार चुकीचा केला तर कृती तशीच होईल. त्याला बघल, त्याला धरीन, त्याला मारीन, त्याला चोपीन, हा विचार केला तर तोच विचार. बस जाऊ दे, त्याचं कर्म त्यांनी केलं, आपल्याला काय करायचं? सोडून देऊ. नाही माणूस पाहिल्याचं पण भेट पडत. चांगला विचार केलाय आणि मग 4 मुखातून 4 वेदांची निर्मिती झाली. अनुक्रमे त्यांची नावं आपल्याला सगळ्यांना माहितच आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तसेच त्या 4 वेदांचं ज्ञान जाणण्याकरता 4 होत्यांचीही, त्या 4 कर्माचीही गरज होती. आणि त्याकरता त्यांनी 4 होते निर्माण केले. निजा, स्तुती होम, कर्म आणि प्रायश्चित्त असे 4 होते. त्याच रीतीने त्यांनी आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद आणि स्थापत्यवेद या 4 उपवेदांचीही निर्मिती केली. जसे 4 वेद आहेत त्याच प्रकारे 4 उपवेद आहेत. कोणते बरं ते? आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद आणि स्थापत्यवेद असे 4 उपवेद आहेत. आणि त्यांचीही जाणकार मग त्यांनी पुन्हा तयार केले. ते ब्रह्मदेवाने नंतर आपल्या 4ही मुखातून इतिहास आणि पुराण या माध्यमातून 5वा वेद तयार केला. त्यानंतर
अजूनही रचना संपलेली नाही ते. अतिरात्र आणि वाजपेय त्या अगोदर षोडशी आणि वृत्त, चयन आणि अष्टिहोम, अग्निष्टोम, त्यानंतर आप्तोर्याम आणि अतिरात्र, तसेच वाजपेय आणि गोत्सव असे 2 यज्ञ उत्पन्न केले. विद्या, दान, तप आणि सत्य हे आपण धर्माचे 4 पाय पाहिलेले आहेत. आणि मग ते 4 पाय, 4 धर्म प्रत्येकाने एकेकाने आचरणामध्ये आणायचा. आणि म्हणून त्यांनी त्याच क्रमाने 4 आश्रम सुरू केले. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे ते 4 आश्रम. त्यानंतर मग साविघ्न, प्राजापत्य, ब्राह्म्य आणि बृहत या 4 वृत्ती ब्रह्मदेवानी निर्माण केल्या. तसेच वार्ता, संचय, शालीन आणि शिलोंच या 4ही वृत्ती गृहस्थाश्रमाच्या वाट्याला आल्या. आपल्या वाट्याला आलेलं हे कर्म आपापल्या योग्यतेनुसार ब्रह्मदेवाने सगळ्यांना दिलं. आणि त्याच्या 4 मुखातून कशा प्रकारे 4 गोष्टी तयार होत गेल्या हेही ऐकलं. आणि शेवटी त्यांच्या हृदयाकाशामधून ओंकार ध्वनीचा उ आणि उ असा उ आणि म हा ओंकार ध्वनी निर्माण झाला. पुढे आपलं सगळं पुढे 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 सरकत आहे. आजची वेळही संपत आहे. प्रकरण 5 मिनिटात संपवणार आहोत. वेदना धोके बनलेले आपले पहिले काम असत शरीर सोडल्यानंतर ब्रह्मदेवाने जे विश्वाची रचना करण्याकरता दुसरं शरीर धारण केलं होतं, त्यावेळेला दुसऱ्या शरीरातून मरीची आधी करून शक्तिशाली ऋषींकडनं त्यांचा फारसा विस्तार झाला नव्हता. ऋषी निर्माण केले त्यांनी दुसऱ्या शरीरापासून, तर ते ऋषी मुनी सुद्धा देवाच्या बंधनामध्ये राहिले. विस्तार होत नाही. आणि पुन्हा मनोमन ब्रह्मदेव चिंता करतात. म्हणजे आश्चर्य आहे, माझा सतत प्रयत्न होत आहे परंतु प्रजेची वृद्धी काही होत नाही, विस्तार होत नाही. मग याकरता आपलं दैव काहीतरी वेगळं आणतंय असं त्यांना वाटायला लागलं. आणि अशा प्रकारे दैवाविषयी विचार करत असतानाच अकस्मात त्यांच्या शरीराचे 2 भाग झाले. कोणाच्या? ब्रह्मदेवाच्या. विभक्त झाल्या कारणाने त्या शरीराला क आणि य, त्याला काया असे शब्द नाव पडलं. आणि त्या 2 विभागातूनच त्या कायातून एक स्त्री आणि एक पुरुष निर्माण झाला. अर्ध्या भागातून स्त्री, अर्ध्या भागातून पुरुष निर्माण झालाय. आणि त्यालाच नाव ठेवले त्या पुरुषाला सार्वभौम सम्राट स्वयंभू मनु. आणि मग त्या मनुपासून स्वयंभू मनु झाला. आणि जी स्त्री होती त्या मनुची महाराणी झाली, तिला शतरूपा असं नाव ठेवलंय. ब्रह्मदेवाच्या अंगाचे 2 तुकडे झाले, 2 भाग झाले. आणि त्या एका भागातून जो उत्पन्न झाला त्याला मनु म्हटलंय. आणि ज्या दुसऱ्या भागातून ती स्त्री उत्पन्न झाली
तिचं नाव शतरूपा असं झालेलं आहे. आणि आता मात्र त्याच्यानंतर या मनू आणि शतरूपेपासून त्यांना 5 मुलं जन्माला झाली. विदुरा त्या 5 मुलांमध्ये प्रियव्रत आणि उत्तानपाद अशी 2 मुलं आणि 3 मुली, आकृती, देवहूती आणि प्रसूती. आता या 5 जणांचा हा सगळा विस्तार होणार आहे. खरी सृष्टीची रचना तिथून आणि तो विस्तार ऐकण्याकरता पाहण्याकरता आपल्याला उद्याच्या दिवसाची वाट पाहावी लागेल. सखोल चिंतन मांडत असताना कदाचित थोडस कंटाळवाणही झाला असेल आणि ज्यांना उत्सुकता होती ते एकरूपही झाले असतील.